धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउटी, झाले समाधान पायी विसावले मन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउटी. तुका मने आले गरा तोची दिवाळी दसरा, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउटी. पांडुरंगा करू प्रथमा
समचरण सरोजं सान्द्रनीलाभदाभं जगन्निहित पानिमण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदैदवलहासनं विठ्ठलं चिंतयामिनी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादानी या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचेतकला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची विठ्ठल विठ्ठल धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन झाले पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी परमपवित्र आपल्या या रामेश्वरम लक्झरिया सोसायटीमध्ये कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे कलस्थानी असणारे देहुनिवासी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या संतांच्या शब्दांचा परिणाम होत होता असे असणारे खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणण्याची ज्यांच्यात गमेंड होती चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणायची दानत असे असणारे प्रखरवादी संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. कीर्तन घर भरणीचं आहे. कशाचं आहे कीर्तन? बोलत नाही का तुम्ही? असं तुकाराम महाराजांच्या स्वप्नातही कधी नव्हतं की लोक घर बांधतील आणि कीर्तन ठेवतील. त्याच्यामुळे त्यांनी असं विशेष प्रकरण काही निवडलं नाही. कारण घर बांधणं ही संसारात अडकण्याची क्रिया आहे आणि लाथाडीला हा संसार म्हणणं हे संतांचं मानस आहे. त्याच्यामुळे पण मग घर बांधल्याच्या नंतर घरावर कीर्तन करायचं का त्या घराला भेट द्यायला आलेल्या संतांचं वर्णन करायचं ज्यांनी कीर्तन ठेवलं त्यांच्या मनाच्या भावना अचानक जोपासाव्या अशी बुद्धी भगवंतांनी दिली. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले दो जगाते साडीचा
10:15 वाजलेले आहे. 11:15 वाजेपर्यंत कीर्तन असणार आहे. आज या ठिकाणी कीर्तन करत असताना एका टायमाला एक कीर्तनकार सापडत नाही, पण या ठिकाणी काय आनंद आहे महाराज. या आनंदाने आज आम्ही भारावून गेलोय. मी पाहुण्यांना सांगितलं होतं कीर्तन काय ठेवू नका, मस्तपैकी पूजा वगैरे करू, जेवण वगैरे करू, संतांचं पूजन वगैरे करू, पण त्यांचं म्हणणं होतं की कीर्तन झालं पाहिजे. मग कीर्तन झालं पाहिजे तर 2-4 वारकरी आले पाहिजे असं मनामध्ये आलं. आणि मग दुवा ठरले महेंद्र पाटील, ते बी रामेश्वरचे आणि सोसायटी बी रामेश्वरम. काय योगायोग आहे. आणि जवळ रामेश्वर ना कीर्तन म्हणजे काय, म्हणजे योग आहे काहीतरी. आणि जवळ शब्दाचा उच्चार मी अधोरेखित का करतोय, कारण परवापासून धोंडा चालू होतो, याचं माझं लक्ष केंद्रित करता. फोटो पाडले, व्हिडिओ चालू आहे. आणि मग सहज वारकऱ्यांची यादी बनवायची म्हणून भरपूर मोठी यादी बनवली, परंतु भगवंताच्या इच्छेशिवाय जगतामध्ये काही घडत नाही असं आपण ऐकून आहात, आपल्या लक्षामध्ये ते आहे. आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित हरिभक्तीपर्यंत प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य रवींद्रजी बाबा तारखेडेकर या ठिकाणी उपस्थित आहे. 10 महिन्याच्या आधी जरी फोन लावला तरी कीर्तन भेटत नाही. आज ते कीर्तनाला उपस्थित आहे. धन्याजी दिन हे संजू पाटलांसाठी झाले संतांचे. त्यांच्या बाजूला उपस्थित असलेले आमचे हृदयस्थ आदरणीय हरिभक्तीपर्यंत युवा कीर्तनकार स्वप्नीलजी महाराज गिरडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची फार चर्चा झाली. कीर्तनकार एकमेकांचं ऐकत नाही. नम्र झाला भूतातेने कोंडिले अनंता. आणि सगळे या मांडियाड्यामध्ये स्वप्नीलजी महाराज यांची उपस्थिती आहे. ते काय माझ्यावर प्रेम करतात तो तर वेगळा विषय आहेच, पण महेंद्र पाटलांचं त्यांचं जास्त प्रेम आहे. आणि महेंद्र पाटलाच्या पाहुण्याने बंगला बांधल्याच्या नंतर तो बंगला कसा आहे बघितला पाहिजे, त्याला पदस्पर्श झालं पाहिजे. आणि त्यांच्या अंगामध्ये एक गुण आहे, समोरच्याला मोठे पण देतात. आणि जो समोरच्याला मोठा देतो ना तो कधी लहान नसतोय. लक्षात ठेवता चोपदार. जरी आज विनेकरी तुम्ही असले तरी तुमले चोपदारच म्हणतो, कारण तुम्हाला मूळ पिंडच चोपदार की नाही. या ठिकाणी स्वप्नीलजी महाराज उपस्थित आहेत. कधी आमच्या सारख्या लेकराच्या कीर्तनात जीवरामजी महाराज कापडणेकर काय रिकामे होते. ते 7 वाजेला गाडी होती त्यांची, पण तरी सुद्धा चला भाऊ योगायोग म्हणतात त्याला. माझ्यावर प्रेम आहे त्यांचं. असंच राहू द्या, असंच राहू द्या. तुमले मामा म्हणले स्वाद, मी आज मला बटा मामाच देखील राहणार. आज मी कोणले दुसरं ना त्याला मामाच म्हणा ना. हा आमचे जीवरामजी महाराज आहेत. नावही तसं आहे. आणि महेंद्र पाटलाला माळकरी करणारे ते आहेत. आलं का लक्षामध्ये. खऱ्याला खरं म्हणायची काय अडचण आहे. त्यांनी माळकरी केलंय. त्यांनी माळकरी केलं, पण त्या वाकेल होतात. त्यासनी मना मशीन मग घाल दिण्यात सिद्ध करा म्हणे. आणि मग ते माझ्याकडे आलं. आणि मग आता बघू किती सिद्ध झालं काय ते तपासू नंतर. जी भाऊ महाराज अत्यंत कमी वयामध्ये चांगली प्रसिद्धी मिळवली त्यांनी चांगल्या गोष्टीने. आणि कीर्तनकार व्हा, कथाकार व्हा, फार विद्वान व्हा, परंतु पतंग उडे आकाशी, दोरी त्याची माती पाशी, क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, 4 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. या ठिकाणी जी भाऊ महाराज उपस्थित आहेत. भागवत महाराज आहे, तोरणाड्यावरून आबा आहे, नेवाशाहून भूषण महाराज आहे. म्हणजे 6 कीर्तनकार पुरे झाले. समस्त भजनी मंडळ आहे. वा छान. खेडी डोक मध्ये 592 पोरं माळकरी झाले बाबा. 592 पोरं. आणि आज 200 किलोमीटर कीर्तनाला आले. हाच आनंद आहे. दुसरं काय घेऊन आले तुम्ही जगतामध्ये. 2 वाजेला घरी जा, नाही तर 4 वाजेला घरी जा. बायको झोपेमध्ये दरवाजा उघडते, तिला माहितीये नवरा 4 वाजेला येऊ द्या, नाही तर 2 वाजेला येऊ द्या, दारू पिऊन येणार. हा आनंद आहे. आणि ज्यांनी या आता मी असाही अभंग घेऊ शकलो असतो. संत कृपा झाली, इमारत फळा आली, पण ती इमारत वेगळी आहे. ती परमार्थाची इमारत आहे. आणि संसाराची इमारत जर आपण त्याला मिस करण्याचा प्रयत्न केला असता तर उगीच कुठंतरी ते वातावरण झालं असतं. त्याच्यामुळे नाही. अनेक दिवसापासून त्यांचं स्वप्न होतं की चांगल्या सोसायटीत गेलं पाहिजे, चांगल्या. परंतु कुठं बसलेत संजू पाटील. आज तुमच्या घरी गर्दी भरपूर होती आहे की नाही, पण जे जेवण करून गेले त्यांना व्हिडिओ शूटिंग मध्ये पाहा एकदा. जे कीर्तनाला थांबले नाही त्यांच्याकडनं 200 रुपये जमा करा उद्या. असं कस काय बोलता महाराज तुम्ही. श्रीमद भागवत महापुराण पुरावा. राजा परीक्षिती भागवत ऐकण्यासाठी आले आणि विचारलं राजा परीक्षितीला शुकमुनीने, तू कोण आहेस. मी परीक्षिती आहे. नाव नाही विचारलं.
मी राजा आहे, पद नाही विचारलं. मग पूर्वज कोण आहेत, परंपरा काय? मी पांडवांचा नातू आहे, पांडवांचा नातू आहे, मग बैस. आणि मग पांडवांचा नातू म्हटल्याच्या नंतर बसला. आणि आता मी तुला भागवत सांगेल. आता तुला मी भागवत, आणि भागवत सांगण्याचं एकच कारण आहे, तू पांडवांचा नातू आहे म्हणूनही सांगत नाहीये, पण राजसूत यज्ञामध्ये एक तांदूळाचा दाना खाल्ला, परोपकाराची भावना जागी झाली म्हणून भागवत सांगेल. मग जर एक तांदळाचा दाना खाल्ल्यावर जर एवढं मोठं भागवत सांगावं लागतं 335 अध्यायांचं, मग अर्धा किलो भात खायसन जर तुम्ही कीर्तनले थांबणार नाही होणार. महाराज अडचण असेल, काम असेल, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, संत भोजन झाल्याच्या नंतर संतांच्या वाणीचं अमृता वचन आपल्या हृदयापर्यंत गेलंच पाहिजे. आणि हे चांगल्यांना कळत नाही, भगवंत शिवी घालतात. विमुडानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. विमुडा नानुपश्यन्ति, मूर्ख माणसाला कळत नाही. कोणाला कळतं? पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जे अंतकरणापासून ज्यांचे परमार्थाचे चक्षु उघडे झाले अशा लोकांना संत वचनांकडे जास्त लक्ष जातं संत भोजनापेक्षा. ठीक आहे, आज आनंद आहे, आज सुंदर घर बांधलेलं आहे, आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. मी तर असा दिवसभर एसी मध्येच होतो, परंतु गप्पा ऐकत होतो काही लोकांच्या. इथलं कसं काय वेगळे असणार, चोऱ्या करत त्याच नाही. माणसाचं यश दिसतं, माणसाने त्या यशासाठी केलेली कष्ट नाही दिसत, नाही दिसत. रात्रीची पहाट दिसत नाही, रात्री माणूस घरी येईपर्यंत सुरक्षित येईल का नाही याची शाश्वती नाही. सकाळी गेलेला माणूस दिवसभर जेवतो नाही जेवतो, चक्कर येतात, त्याची बीपी वाढते, काही घेणं देणं नाही लोकांना. परंतु एकदा बंगला बघितला, नशीबवान होतं त्या. अरे नशिबाने जर या गोष्टी प्राप्त झाल्या असताना तर मग तू वाद्य जरा वेगळा राहिला असता. पण त्यांच्याकडे पैसाही आहे आणि त्यांच्याकडे संतांची कृपाही आहे. संतांच्या कृपेशिवाय पैसा लक्ष्मी होऊ शकत नाही. आमच्या भाग्यश्रीताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, पारोड्यावरून आल्या. एकच शब्द सांगितला महेंद्र पाटलांकडे. वास्तविक त्यांना काय घेणं देणं होतं, जवळचे येत नाही, पण एकच शब्द सांगितला, एक नंबर साऊंड आहे बरं का, नजर ना लगे आपको किसी के. लग्न झालंय ना म्हणून टेन्शन मध्ये हसत जाओ. काय घेऊन आले काय घेऊन जायचंय, पण या वायरी तुमलेच जमो झाला. या वायरी देखील चक्कर आहे, तुमले जमच कसं आहे. पण तुमचं काम तुम्हाला जमो, आमचे लोक तुम्हाला खूप त्रास देतात, हे दे ते दे अमुक दे. त्याला डायरेक्ट सांगा तू आता येईन फिराई निघ जाय. जे आपल्याला समजत नाही ना त्याच्यात आगाऊपणा करायचा. आमच्या लोकांना फार खोडी आहे. जो व्यक्ती दुसऱ्यांचा मान करू शकत नाही, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप असा प्रमाण देण्याचा अधिकारी तो. आपल्या डोळ्याने जो सर्व भूतांच्या ठाई, द्वेषाते नेनेची कही, आप परू नाही चैतन्या जैसा. तुकोबरायांना ज्यांनी मारलं त्याला टाळकरी बनवणं हा दृष्टांत देणारा कीर्तनकारच आहे. ज्या माऊली ज्ञानोबारायांच्या मायबापाला देहांत प्रायश्चित करायला लावलं तरी सुद्धा माऊली ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 अमृतानुभव ज्ञानेश्वरी हरिपाठासारखे ग्रंथ ज्यांनी आपल्या जोडीत शेण टाकलं त्यांच्या जोडीत ग्रंथ टाकणारे माऊली ज्ञानोबाराय. राग पचवता आला पाहिजे असं सांगणारा कीर्तनकार सुद्धा स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. याला करणीवर कथने में अंतर पड जाय तो परमात्मा कभी कृपा नाही करताय, मरेपर्यंत लक्षात ठेवजा. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अनेक ठिकाणून या ठिकाणी लोक आलेले आहेत. 3-4 या ठिकाणी फक्त घर ओपनिंग झालेले आहेत. सोसायटीचे फक्त 5% लोक आहेत, कारण 3च घर रहिवाशी आहे. पण हा समाज जो जमलेला आहे, हा जो समाज आहे हा कट्टरवादी आहे. हा कोणता वादी आहे? हा 5 कीर्तनकार म्हणजे 50,000 लोक तर हेच झाले आपले. आणि ही जी लोक आलेली आहेत ना ही सगळी कीर्तन ऐकायला आलेली आहेत. याच्यात एक सुद्धा कोडीचा नाही, एक सुद्धा डोंगी नाही, कारण हे सगळेचे सगळे 4-4 किलोमीटरहून आलेले. आपला महाराज कीर्तने आपले जाणं पडी. आणि काही नाईलाच तिनबटेले नाही गवते संजूल काय वाटे. माझं बोलणं फार स्पष्ट असतं. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं सगळं घर सर्वांना फिरवायचं नाही. का नाही फिरवायचं? तुम्हाला काय वाटतं ही तुमची जी जमलेली लोक ही सगळ्यांच्या अंतकरणापासून खुश असतील? अरे या बाई जायला अहो कलर आहे ना गुलाबी पाहिजे होता. तू काल दिन पैसा द्यावं लगेच बसलाय टाकत. मी सगळं ऐकत होतो बरं का, मी झोपलो नव्हतो. आईतली लाइटिंग लावणी काही गरज नाही होती. अरे चांगल्याला चांगलं म्हणायची दानत. बन सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, ना कभी हैवान बनो ना कभी शैतान बनो. बन सके भगवान बनो
एखाद्याचं चांगलं झालं की चांगलं म्हणायची दानत ठेवा, भगवंत तुमचंही चांगलं करेल. परमार्थ करत असताना वृत्तीत बदल झाला का परमार्थ केला, परमार्थ करत असताना परिस्थितीत बदल झाला का मग माऊली ज्ञानोबा शिवी घालतात. कशी काय शिवी घालतात हो? ते जीव जंतू सी केवीकडे. जीव आणि जंतू आपल्याला म्हटलं कारण जीव जंतू तर हरिपाठ घेणार नाही, हरिपाठ घेणारे जीव जंतू. आज आपल्याला फार मोठं वाटत असेल, या ब्रह्मांडाचे तुम्ही मालक नाहीये. या ब्रह्मांडामध्ये भाडे तत्वावर आले, राहा खा प्या, सगळ्यांशी गुना गोविंदाने बोला, आणि ज्या दिवशी भगवंताचा निरोप आला त्या दिवशी हात जोडून भगवंताच्या चरणांमध्ये सेवा समर्पित करून टाका. नाही कोणी राहायला आलं इथं, नाही उरू आले येथे अवतार येर ते पामर जीव गेले. राम गेले, कृष्ण गेले, छत्रपती गेले, महाराणा प्रताप गेले, मीराबाई गेला, भगतसिंग गेला. सांगा ना कोणाला काय फरक पडलाय? मग आपल्यासारखे कितीतरी येणार, कितीतरी जाणार, आपल्या वाचून कोणाचं नडणार नाही. आणि नडलंही नव्हतं हे डोक्यात घातलं का मग माणूस थोडा वैरागी होतो आणि मग तो संतांकडे वळतो. अभंग फार मस्त आहे आणि अगदी अर्धा पाऊण तास मी कीर्तन करणार आहे, कारण मी आज आराम करून करून खूप थकलोय. त्याच्यामुळे आरामाची गरज आहे. ऐका आता, संतांचं दर्शन झाल्यावर धन्य का म्हटलं असेल बरं? संतांना शरण का गेलं पाहिजे आबा माहितीये का? कारण संतांच्या पायाचा विवेक जागा असतो. काय जागा असतो? मग विवेक शब्दाचा अर्थ योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होणं, हा विवेकच आहे. आणि निर्णय चुकला की मग चुकल्यावर मग. म्हणून संतांचं जीवनामध्ये असणं धन्यत्व का मानलं जातं? एकाच उदाहरणामध्ये आपलं सगळं कीर्तन संपून जाईल. एक नंबर आपलं युट्यूब चॅनल चाललेलं आहे, राकेश निमजे. काय नाव आहे युट्यूब चॅनलचं? गजर कीर्तनाचा. छान आवाज येतोय ना चांगला. या ठिकाणी अनेक दिवसाच्या नंतर हा योग जोडून आलेला आहे. मला एकच दृष्टांत द्यायचा आणि कीर्तनाची मला मर्यादा संपवायची आहे. मला त्या घरावर बोलायचंय, मला त्या परिस्थितीवर बोलायचंय, आणि ज्या निमित्ताने हे कीर्तन ठेवलंय मला त्याच्यावरही बोलायचंय. फक्त अभंगाचं पहिलं चरण सोडवलं का मी मुक्त. रवींद्र बाबा, सीता मातेला रावण घेऊन गेला. हनुमंताचं ऐकत असताना लक्ष्मणाचं अशा मनात शंका आहे की या हनुमंताचं आपण का ऐकतोय. मग हनुमंताने ज्या सुग्रीवाची भेट करून दिली त्याचीच बायको बली घेऊन गेलाय. जो स्वतः अपूर्ण आहे त्याचं आश्वासन तुम्ही कसं स्वीकारता? विचार करता. ज्याची बायको बली घेऊन गेलाय आणि तो म्हणतोय रामाला की मी तुमची बायको आणून देईल, तू तुझी का नाही आणू शकला? ही शंका निर्माण न करता सुग्रीवाचं आश्वासन का स्वीकारलं? याचं एकच कारण आहे, शबरीने सांगितलं होतं सुग्रीवाची मदत घे जा. संतांचं ऐकलं भगवंताने. लक्ष्मणाने विचार केला होता की बरोबर आहे दादा, हा सुग्रीव त्याची बायको वाचवू शकला नाही, आपली वहिनी आणायला हा काय मदत करणार आहे? मला त्याच्यावर भरोसा नाही. पण मला शबरीने जे सांगितलं होतं ना मला, आणि दुसरं महत्वाचं, सीता मातेने वस्त्र आणि अलंकार किष्किंधा पर्वतावर का टाकले? कारण तिलाही या सुग्रीवावरती भरोसा असला पाहिजे. ती पागल थोडी. आणि म्हणून जेव्हा जीवनामध्ये संतांचा योग निर्माण होतो, जेव्हा संतांची भेट होते, धन्य म्हणण्याचं एकच कारण आहे, आज हे संसार सफल झाला हो माय. जे काम हाती घेतलं होतं ते काम पूर्ण झालो का माणूस म्हणतो मी धन्य झालो. मी काय म्हणतो, चला व्याकरण एका मिनिटात, कीर्तन संपलं आपलं. चोपदार, समजा अगदी वेळेवर तुम्हाला दवाखान्यात जायचंय, एक गाडी आली, गाडीमध्ये तुम्ही बसले, अगदी वेळेवर त्या माणसाने तुम्हाला दवाखान्याजवळ उतरवलं, तुम्ही त्याला काय म्हणता? तुमचं काम एखाद्याने एकदम टाइमावर केलं तर तुम्ही त्याला रिप्लाय काय देतात? धन्यवाद. शब्द काय पहिले? धन्य. पुढे काय? जे काम पूर्ण झालं, जे काम त्याने तुमचं पूर्ण करून दिलं, तुम्ही त्याला काय दिली?
धन्यवाद दिलं, कारण तो धन्यता देण्याच्या लायकीचा आहे. कारण तुमचं जे कार्य हाती घेतलं होतं ते पूर्ण झालं, आणि पूर्ण झाल्यामुळे तोंडातून आपोआप धन्य शब्द निघतो. आणि म्हणून आज माझं जीवन यशस्वी झालं का? अभंगाचं प्रथम चरण. धन्य धन्य आज